नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत हिवाळा स्पेशल, अगदी झटपट 10 मिनिटात तयार होणारी चविष्ट अशी मेथीची पेज कशी बनवायची हे पाहणार आहोत. मेथीची पेज शरीरातील झीज भरून काढते आणि हाडांची जी झीज झालेली असते ती भरून काढण्यासही मदत होते. म्हणून अशा प्रकारे आठवड्यातून एकदा तरी ही मेथीची पेज सर्वांनीच घरातल्या खायला हवी. ही रेसिपी अगदी साधी, सोपी, सुटसुटीत आणि तितकीच चविष्ट इथे मी शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम आपण कुकरमध्ये साधारणतः 2 चमचे भिजवून घेतलेली मेथी घालूया. इथे मी गरम पाण्यात मेथी भिजवून घेतली आहे. काही जण रात्रभर मेथी भिजवून ठेवतात, पण ती करण्याची गरज नसते. फक्त अर्धा तास मेथी भिजवून घेतली तरी ती अगदी व्यवस्थितपणे भिजली जाते आणि ही पेस्ट अजिबात कडवट लागत नाही. आता लगेचच त्यामध्ये 1 वाटी भिजवून घेतलेले तांदूळ घालूया. इथे मी तांदूळ साधारणतः 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून साधारणतः 10 मिनिटे भिजवून घेतले आहेत. म्हणजे ही पेस्ट लगेचच अगदी झटपट तयार होते आणि तांदूळही अगदी व्यवस्थितपणे शिजले जातात, म्हणून तांदूळ भिजवून घेतले आहेत. आता दोन्ही जिन्नस अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालूया आणि व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. त्यानंतर कुकरचे झाकण लावून गॅसवर कुकर ठेवून कुकरच्या 4 शिट्या करून घेऊया. पाहू शकता कुकरची 1 शिट्टी झाली आहे. अशाच प्रकारे राहिलेल्या 3 शिट्याही करून घेऊया. 4 शिट्या करून घेतल्यावर लगेचच गॅस बंद करूया आणि कुकर थंड करून घेऊया. कुकर पूर्णपणे थंड करून घेतल्यावर कुकरचे झाकण उघडून पाहूया. पाहू शकता अगदी व्यवस्थित सर्व जिन्नस एकजीव झाले आहेत, म्हणजे तांदूळ अगदी व्यवस्थित शिजले आहेत. आता लगेचच त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालूया. जितपत तुम्हाला ही पेस्ट पातळ पाहिजे आहे तितपत इथे पाण्याचा वापर करायचा आहे. इथे मी 2 ग्लास पाणी घेतले आहे. आता तांदूळ पाण्यात व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर अर्धी वाटी गूळ घालूया. गुळाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. त्यानंतर 1 चमचा सुक्या खोबऱ्याचा किस, त्याबरोबरच 1 चमचा अळीव घालूया आणि दोन्ही जिन्नस घातल्यावर त्यामध्ये चिमूटभर हळदही घालूया. त्यामुळे ही जी पेज आहे त्याला रंग सुरेख येतो, म्हणून हळद जरूर वापरा. अशा प्रकारे सर्व जिन्नस व्यवस्थितपणे घालून घेतल्यावर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी इथे मी 1 ग्लास पाण्याचा वापर करत आहे. त्यानंतर त्यात आपण चिमूटभर मीठ घालूया. त्यामुळे ही पेस्ट फारच चविष्ट होते, म्हणून मीठ अवश्य वापरा. मीठ घातल्यावर पुन्हा पेस्ट अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर साधारणतः 2 ते 3 मिनिटे मीडियम गॅसवर व्यवस्थितपणे उकळून घेऊया. साधारणतः 3 मिनिटानंतर पाहू शकता पेज अगदी व्यवस्थितपणे आटली आहे आणि सर्व जिन्नस अगदी व्यवस्थितपणे एकजीव झाले आहेत. अशा प्रकारे पेज व्यवस्थितपणे तयार करून घ्यायची आहे. तुम्हाला जितपत पातळसर किंवा घट्टसर हवी आहे त्याप्रमाणे पेजेमध्ये पाणी ठेवायचे आहे. मी घट्टसरच ठेवत आहे. अशा प्रकारे पेज व्यवस्थितपणे तयार करून घेतल्यावर पाहू शकता किती परफेक्ट मेथीची पेस्ट तयार झाली आहे. लगेचच गॅस बंद करूया आणि गरमागरम ही मेथीची पेस्ट सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाली झटपट 10 मिनिटात तयार होणारी अजिबात कडवट न लागणारी अशी मेथीची पेस्ट. ही मेथीची पेस्ट अजिबात कडवट लागत नाही. आठवड्यातून एकदा तरी आवर्जून सर्वांनीच घरातील व्यक्तींनी खायला हवी, कारण हिवाळ्यात सांधेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी यासारखे आजार डोकेवर काढतात. त्यापासून ही मेथीची पेस्ट संरक्षण करते. म्हणून अशा प्रकारे आठवड्यातून एकदा तरी तुम्ही मेथीची पेस्ट बनवून खा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या, सोप्या, सुटसुटीत आणि तितक्याच चविष्ट आणि पौष्टिकतेने परिपूर्ण अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.